संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने झालेत आणि या 2 महिन्यांमध्ये काय काय घडले आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली ती 9 डिसेंबर रोजी 9 डिसेंबर 2024 9 डिसेंबर 2024 रोजीच भावाच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला। या प्रकरणात जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना अटक करण्यात आली 10 डिसेंबर 11 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रतीक घुलेला पुण्यातील रांजणगावमधून अटक करण्यात आली। धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा हा 11 डिसेंबर रोजी दाखल झाला। हत्येच्या 2 दिवसांनंतर 13 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास हा सीआयडीकडे वर्ग करण्यात आला। हिवाळी अधिवेशनामध्ये पडसाद उमटले। बीड जिल्ह्यातील आमदारांनी सरकारकडे न्यायाची मागणी केली। देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला अटक झाली ती 18 डिसेंबर रोजी। हत्येच्या 9 दिवसांनंतर 19 डिसेंबर रोजी काय झालं तर संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालात अंगावर 56 जखमा आढळून आल्याचं आणि मारहाणीतच मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। 24 डिसेंबर रोजी अवादा पवनचक्की मारहाण आणि खंडणी प्रकरणाचा तपास हा सीआयडीकडे वर्ग करण्यात आला। 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड हा पुण्यामध्ये सीआयडी समोर शरण आला। केज न्यायालयानं त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। 4 जानेवारी रोजी फरार आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून तर सिद्धार्थ सोनवणेला कल्याणमधून अटक करण्यात आली। 14 जानेवारी रोजी देशमुख हत्या प्रकरणातील इतर आरोपींसह वाल्मिक कराडवर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। 16 जानेवारी रोजी वाल्मिक कराडला एसआयटीनं ताब्यात घेतलं।